नमस्कार विद्यार्थी मित्रो, याच्या अगोदरच्या तासिकेत आपण फायनान्स अकाउंट या टॉपिक मधील एक प्रॉब्लेम बघितलेला होता, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या तीन स्टेटमेंटचा समावेश आपण केलेला होता। आज जो भाग आपण पाहणार आहोत तो थोडासा विस्तृत आहे। त्याच्यामध्ये आणखी घटक ऍड केला आहे, तो म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा घटक ऍड केलेला आहे। तो हे स्टेटमेंट आपल्याला जे पाहायचं आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे। गेल्या आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे लायबिलिटी साइडवरती मांडलेलं होतं। आज जो भाग आपण बघणार आहोत ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट स्वतंत्र तयार करून त्याचा जो बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होणार आहे लायबिलिटी साइड। आता या ठिकाणी आपण बघत असताना प्रथमतः आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत। प्रॉब्लेमचं वाचन करूया। त्याच्याखाली आणखी एक थोडी घटक वाढवले गेले, फक्त क्लोजिंग स्टेटमेंटची ऍडजस्टमेंट होती, क्लोजिंग स्टॉकची। आज बघणार आहोत काही ज्या ऍडजस्टमेंट ज्यादाच आहे त्या पाहणार आहोत, त्यामुळे काही घटक हे त्याच्यामध्ये वाढत आहेत। आता हा प्रॉब्लेम जो आहे तो टेक्स्टबुक मध्ये पेज 32 पेजवरती आहे। प्रॉब्लेम नंबर 4 आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पीयूष and Mr. Arun, you are required to prepare trading and profit loss account and balance sheet as on that day. आपल्याला एक ट्रायल बॅलन्स दिला आहे। मिस्टर पीयूष आणि मिस्टर अरुण नावाच्या दोन भागीदारांचं आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि त्या ट्रायल बॅलन्सच्या आधारे आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेले आहे। तर आपण एक त्याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवणार आहोत, जेव्हा आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वरती वर्किंग नेमकं कसं चालतं हे समजेल या उद्देशाने। आता ट्रायल बॅलन्सला दोन बाजू असतात, एक ट्रायल बॅलन्स डेबिट साइड असते आणि दुसरी क्रेडिट साइड असते। डेबिट साइडचे घटक बघा, ओपनिंग स्टॉक सांगितला आहे 30,800, परचेस सांगितलेले आहेत 80,000, सॅलरी 5,000, वेजेस 7,500, कॅरेज 3,000, रॉयल्टी 2,500, फ्रेट 700, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,050, सनरे डेबिटर्स 43,000, फर्निचर 20,200, लीज होल्ड प्रॉपर्टी 25,000, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 15,000, ट्रॅव्हलिंग 3,450, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स 30,000, बॅड डेट्स 500, डिस्काउंट अलाउड 1,800, कॅश इन हँड 7,000, कॅश ॲट बँक 20,000 आणि फिक्स्ड डिपॉझिट 15,000 असे घटक ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला दिलेले आहेत। त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला काही घटक दिले आहेत। त्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंट पीयूषचं सांगितले 80,000, अरुणचं सांगितले 80,000, त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स 20,500, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,000, बँक बोर्ड ऑफ 10,000 आणि सेल्स ₹1,20,000 हे घटक सांगितलेले आहेत। आता त्याच्यानंतर काही ऍडजस्टमेंट केल्या आहेत। नेहमी काय करायचं, ट्रायल बॅलन्सचा घटक जे आहे ते वाचून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याच्याखाली दिलेले ऍडजस्टमेंट असतात त्या वाचायच्या आणि त्या ऍडजस्टमेंट ज्या घटकांच्या संदर्भात असतील त्या घटकांना अशा पद्धतीची टिक करून ठेवायची, ज्यामुळे आपल्याला या घटकाच्या संदर्भात ऍडजस्टमेंट आहे ते लक्षात येतं। तो घटक आपण इनर कॉलमला लिहून ठेवू शकतो त्याच्या अमाउंट, आणि त्याच्यावरती ऍडजस्टमेंट पूर्ण झाल्यानंतर आपण त्याची बॅलन्स लावू शकतो, म्हणजे ऍडजस्टमेंट सोडवण्यासाठी आपल्याला तो उपयोगाचा भाग ठरू शकतो। आता खाली बघा, पहिली ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे, स्टॉक ऑन हँड on 31st March 2019 was cost price ₹40,000 and market price ₹35,000। आता स्टॉकची क्लोजिंग स्टॉक सांगितला आहे, वर काही दिलेलं नाही ट्रायल बॅलन्स मध्ये, तर ती ऍडजस्टमेंट आपण फायनली सोडवताना बघूया। त्याच्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200। आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ती इंटरेस्ट संदर्भात पण आहे। पार्टनर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट मध्ये त्याला पण टिक करून घ्यायची, आणि त्याचबरोबर जिथे आपण फिक्स्ड डिपॉझिट 15,000 बघितलेले कॉस्ट तिथेही टिक आपण करून घ्यायचे। त्याच्यानंतर प्रोव्हाइडेड आरडीडी ॲट 2.5% ऑन सनडे डेबिटर्स, इथे सनडे डेबिटर्स
आणि बॅड डेट्स या दोन घटकांना टिक करून घ्यायचे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेले घटक आहेत. त्याच्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट जी आहे डिप्रिसिएशन ऑन फर्निचर सांगितले, फर्निचरला टिक करून घ्यायचे. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹8,000 destroyed by fire and insurance company admitted claim ₹6,000 ही एक ऍडजस्टमेंट आहे. आता हे ऍडजस्टमेंटचे घटक कुठे दिलेले नाही, त्यामुळे हे ऍडजस्टमेंट आपल्याला कुठे टिक करून घ्यायचं नाही. ज्यावेळी ऍडजस्टमेंट आपण पाहणार त्यावेळी सोडवताना बघता येईल आपल्याला. आता सगळ्या घटकांचं वाचन केलेलं आहे, ऍडजस्टमेंट बघितलेली आहे. आता जो भाग बघायचा आहे तो नेहमीचा रोल आपला ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेले घटक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदवले जातात. हा एक रूल आहे. दुसरा रूल आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेले घटक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला नोंदवले जातात. हा नेहमी लक्षात ठेवायचा. काय केलं एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये आरडीडी आहे, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आणि ड्रॉइंगचा काही पार्ट एखादा असेल तो एखाद्या वेळेस येऊ शकतो वेगळ्या पद्धतीला. असे मोजके घटक जर सोडले आपण तर आरडीडी एखाद्या वेळेस दिला जातो डेबिटला असतो, क्रेडिटला घ्यावा लागतो, क्रेडिटला असतो डेबिटला घ्यावा लागतो. हे जर घटक जर आपण सोडले तर बाकीचे सगळे घटक जिथे येतील त्या ठिकाणी आपल्याला ते नोंदवायचे डेबिटचे डेबिटला, क्रेडिटचे क्रेडिटला. त्याच्यानंतर दुसरा घटक लक्षात ठेवायचा की काही घटक जे आहेत ते परमनंटली त्या ठिकाणी येणारे आहेत, म्हणजे आपल्याला त्यांची जागा जी आहे ती निश्चित झालेली आहे. तर असे कोणते घटक ट्रेडिंग अकाउंटवर केलेला पहिला घटक आहे टू ओपनिंग स्टॉक. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे टू परचेस. आता या ठिकाणी आपण परचेस म्हणून लेस परचेस रिटर्न लिहित होतो, पण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला परचेस रिटर्न किंवा सेल्स रिटर्न हे घटक सांगितलेले नाही, त्यामुळे ते काही लिहायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर येणारा घटक आहे टू वेजेस आणि टू कॅरेज. कॅरेज एखाद्या असेल नसेल तर वेजेस आणि कॅरेज हे मॅक्झिमम करून दिलेले असतात. हे डेबिट साईडचे घटक आहेत, जे आपण लिहून ठेवले तरी पण चालू शकतं. क्रेडिट साईडला येणारे घटक बघा बाय, सेल्स. इथे सेल्स रिटर्न पण सांगितलेले नाही, प्रॉब्लेम मध्ये आपण ऍडजस्टमेंट बघितली, ट्रायल बॅलन्सचे घटक बघितले तेव्हा घ्यायचे नाही. आणि त्याच्यानंतर बाय, क्लोजिंग स्टॉक हे येणारे घटक परमनंट असतात. आता काही घटक जे आहेत पार्टनर्स कॅपिटल वरून येणारा बॅलन्स आहे तो नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतो. इथे आपण कॅपिटल असे हेडिंग लिहू शकतो आणि त्याच्याखाली पार्टनरचं नाव, पार्टनर आहे पियुष, मिस्टर अरुण, इथे लिहून घेऊया आपण मिस्टर पियुष आणि मिस्टर अरुण. ज्यावेळी तुमची कॅपिटल फॉरवर्ड होईल तेव्हा आपण ते नोंदवणार आहोत. आता बऱ्यापैकी येणारा परमनंट भाग जो आहे तो आपण बघितलेला आहे. आता आपण ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेले घटक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे चार स्टेटमेंटवर किंवा चार ठिकाणी ट्रान्सफर करतो का नोंदवते. आता पहिला घटक सांगितला स्टॉक इंटू ब्रॅकेट 1 एप्रिल 2018. आपला जो ट्रायल बॅलन्स आहे तो 31 मार्च 2019 चा आहे आणि आपल्याला सांगितलेला ओपनिंग स्टॉक आहे तो 1 एप्रिल 2018 चा आहे. याचा आपण अर्थ घ्यायचा की हा जो स्टॉक आहे तो 1 एप्रिल 2018 चा आहे, सुरुवातीचा आहे आणि आपलं वर्ष कोणतं 31 मार्च 2019 ला, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉकची कॉस्ट सांगितलेली आपल्याला 30,800. इथे लिहूया आपण काउंटरला 30,800 ओपनिंग स्टॉक आपण नोंदवलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे परचेस. त्याची कॉस्ट सांगितलेली आहे 80,000. परचेस हा घटक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जातो. आपण अगोदर लिहून ठेवलेला आहे परचेस 80,000 लिहिलेले आहे. आता परचेस नंतर पुढचा येणारा घटक आहे सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. पगार हा खर्च जो आहे तो प्रशासकीय खर्च आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट साइडला लिहून घेऊया आपण 2 सॅलरीची कॉस्ट सांगितलेली आहे 5000 सॅलरी ₹5000. आता मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली की ते ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे घटक डेबिटला पाठवत असताना कोणता विचार करायचा उत्पादकीय खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला उत्पादकीय खर्च क्रेडिट साइडला उत्पादकीय उत्पन्न प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला प्रशासकीय खर्च प्रशासकीय उत्पन्न इथं भागीदारांचे जमा केलेले भांडवल त्याला मिळणारे उत्पन्नाचे घटक कमिशन असेल सॅलरी असेल किंवा अदर इन्कम असतील ती देतील आणि त्याने उचललेली व्यवसायातून रक्कम किंवा वस्तू असेल तर त्याची नोंद या ठिकाणी ड्रॉइंग करून येणार आहे तोटा असेल तर तो या ठिकाणी येणार आहे आणि सर्व प्रकारच्या देण्याचा भाग आणि भांडवल हे लायबिलिटी साइडवर नोंदवलं जातं आणि व्यवसायाच्या सगळ्या मालमत्ता रोख रक्कम जी आहे ती असेट साइडवर नोंदवली जाते. आता त्याच्यानंतर दुसरा पुढचा घटक आहे परचेस नंतरचा तो आहे सॅलरी नंतर आहे वेजेसची कॉस्ट सांगितलेली आहे 7500. वेजेस हा उत्पादनाशी रिलेटेड वेजेस म्हणजे मजुरी उत्पादनाशी रिलेटेड असणारा घटक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला 7500. त्याच्यानंतर पुढचा येणारा जो घटक आहे तो कॅरेज आहे 3000. कॅरेज इथं फक्त म्हटलंय इनवर्ड किंवा आउटवर्ड किंवा म्हटलेलं नाही. आता कॅरेज इनवर्ड म्हटलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कॅरेज आउटवर्ड म्हटलं तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इथं इनवर्ड पण म्हटलेलं नाही आउटवर्ड पण म्हटलेलं नाही तर हे जे कॅरेज आहे ते नेहमी आपण काय समजायचं इनवर्ड आहे. असं फक्त कॅरेज उल्लेख केला असेल तर कन्सिडर करायचं हे ट्रेडिंग अकाउंट कॅरेज आहे. कॅरेजची कॉस्ट सांगितलेली आहे 3000 कॅरेज ₹3000. आता त्याच्यानंतर पुढचा येणारा जो घटक आहे तो आहे रॉयल्टी 2500. रॉयल्टी हा उत्पादनाशी रिलेटेड असणारा खर्च आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टू रॉयल्टीची कॉस्ट सांगितलेली आहे 2500. आता त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे फ्रेट ₹700. 700 रुपये भाडं सांगितलेले आहे रेल्वे भाडं. फ्रेट म्हणजे रेल्वे भाडे ते देखील उत्पादनाची खर्च आहे फ्रेट ₹700. आफ्टर that printing and stationery ₹1050. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1050 सांगले. प्रशासकीय खर्च आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची कॉस्ट सांगितली 1050 आउटर लाईन 1050 तर कुठली ऍडजस्टमेंट सांगितलेली नाही. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे सन्ड्री डेबिटर्स कॉस्ट सांगितलेले 43000. आपले एंडिंग कधी आपण कोणाला उसने किंवा उधार स्वरूपातली जर रक्कम दिलेली असेल कर्ज दिले असेल तर या एंडी असणारी रक्कम सन्ड्री डेबिटर्स म्हणून कन्सिडर केली जाते आणि ती बॅलन्स शीटच्या असेट साइडवर नोंदवली जाते. याला ठीक आहे ऍडजस्टमेंट असणे म्हणजे त्याच्या एक गोष्ट आपण सन्ड्री डेबिटर्स 43000 इनर साइडला बनवायची आणि त्याच्या खाली एक कोड सोडायचा. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे फर्निचर. फर्निचर म्हणजे लाकडी साहित्य सामान हे देखील मालमत्ता आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिलं जातं फर्निचर. याला ठीक आहे. फर्निचरची कॉस्ट आहे 20200. इनर साइडला लिहून ठेवायचं 20200 त्याच्या खाली कोड सोडायचा. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे लीज होल्ड प्रॉपर्टी 25000. त्याला ठीक नाही. हा घटक जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला मालमत्ता म्हणून येणार आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी
कॉस्ट आहे 25,000. बॅलन्स शीटच्या आतील साईडला आउटर कॉलमला 25,000. त्याच्यानंतर येणारा घटक आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, त्याची कॉस्ट सांगितलेली आपल्याला 15,000. ही देखील मालमत्ता आहे. बॅलन्स शीटच्या आतील साईडवरती इन्व्हेस्टमेंट 15,000. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. आता प्रवास खर्च सांगितलाय 3,450. हा प्रशासकीय घटक आहे, प्रशासकीय खर्च आहे. इथं तो येणार आहे प्रॉपर्टी लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची कॉस्ट सांगितलेली आहे आपल्याला 3,450. 3,450. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर येणारा घटक आहे ॲडव्हर्टाइजमेंट इंटू ब्रॅकेट फॉर 3 इयर्स सांगितलेले आहे. कॉस्ट सांगितले 30,000 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात हा जो खर्च आहे तो प्रशासकीय खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचा टू ॲडव्हर्टाइजमेंट. याला ठीक आहे, त्यामुळं हा घटक इंटू साइडला आहे 30,000. आता ही इंटरनल ॲडजस्टमेंट आहे. ह्याच्यात कंसात सांगितलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. 3 वर्षासाठीचे जाहिरातीचा खर्च सांगितला आपल्याला 30,000 रुपये. आपण जाहिरातीचा खर्च 3 वर्षाचा आहे, त्यामुळे एकाच वर्षात या खर्चाची नोंद करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एका वर्षासाठीचा खर्च किती आहे हे बघावं लागेल. खर्च सांगितले आपल्याला 30,000 आणि वर्षे सांगितले 3, म्हणजे त्याला पहिले 3 वर्ष जर केलं तर एका वर्षाचा खर्च येईल 10,000. मग तेवढाच खर्च आपण आपल्याला लिहायचा ₹10,000. याचा अर्थ ज्यादाचे आपण 20,000 रुपये खर्च केलेले ते इथून नोंदवायचे लेस प्रीपेड. ज्यादाचं खर्च केलेल्या घटकाला आपण प्रीपेड म्हणतो. ज्यादाचा खर्च केलेला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट ₹20,000. समजा आपण उदाहरण घ्यायचं, आता ही ज्यादाचा खर्च केलेला काही परत येणार नाही, पण हा खर्च पुढील 2 वर्षासाठी पण करायला लागणार नाही. याचा अर्थ हे 20,000 रुपये चालू वर्षामध्ये मालमत्ता समजायला हरकत नाही. कारण त्यांना दिलेली पावती असेल, ॲडव्हर्टाइजमेंटला गेलेले पैसे त्याची जी पावती असेल ती आपल्या दृष्टिकोनातून मालमत्ता असणार आहे. त्यामुळे प्रीपेड एक्सपेन्सेस ज्यादाचे जे खर्च आहे ते आपल्या दृष्टिकोनातून मालमत्ता असतात. त्यामुळे असे साईडला आपण नोंद घेऊ शकतो प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000 आउटर कॉलम. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज. हा प्रशासकीय खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅड डेट्स. बॅड डेटची कॉस्ट सांगितलेली आपल्याला ₹500. इनर कॉलमला लिहून द्यायचं बॅड डेट्स 500 आणि त्याच्या खाली कोड जोडायची, त्याला टिक दिलेली आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड ₹1,800. आपण सूट किंवा सवलत दिलेली आहे 1,800 रुपये. त्याची नोंद आपण प्रशासकीय खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायचे टू डिस्काउंट अलाउड 1,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर येणारा घटक आहे कॅश इन हँड. त्याची कॉस्ट सांगितली 7,000 आहे. हा असेटला येणारा घटक आहे कॅश इन हँड 7,000. कॅश इन हँड ची कॉस्ट सांगितली आहे 7,000. कॅश ॲट बँक ₹20,000 20,000. बँकेत असणारी शिल्लक रक्कम आहे ती असेट आहे. कॅश ॲट बँक ₹20,000. त्याच्यानंतर येणारा घटक आहे तो फिक्स्ड डिपॉझिट ₹15,000. मुदत बंद ठेव ज्याला म्हटलं जातं. बँकेमध्ये बऱ्याचदा एफडी म्हणून ठेवलं जातं. फिक्स्ड डिपॉझिट मुदत बंद ठेव. दीर्घ मुदतीला
अधिक व्याजदराने ठेवलेल्या काही गुंतवणुकी असतात ती गुंतवणूक आहे आणि हा घटक आपण असेट साइडला दाखवणार आहोत मालमत्ता म्हणून फिक्स्ड डिपॉझिट. आता यात टिक केलेली आहे आणि आपण इनर कॉलमला रिटर्न कॉस्ट 15,000 लिहिणार आहोत आणि त्याच्या खाली एक ओळ सोडायची आहे. हे झाले सगळे घटक ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइड. आपण म्हटल्याप्रमाणे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला दिलेले सर्व घटक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्याचबरोबर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येणार कोणता घटक आला नाही आणि त्याचबरोबर बॅलन्स शीटच्या असेट साइडला नोंदवून अगदी जसं सांगितलं होतं तसे घटक पोस्टिंग केलेले आहेत. आता राहणारा भाग जो आहे तो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला येणारे घटक. पहिले घटक सांगितले कॅपिटल अकाउंट सांगितलं पियुष आणि अरुणचं 80,000. हा जो घटक आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ओपनिंग बॅलन्स म्हणून लिहायचा आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 80,000. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे सन्ड्री क्रेडिटर्स 20,500. सन्ड्री क्रेडिट जसे सन्ड्री डेबिटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहिले तसे क्रेडिटर्स म्हणजे देणेकरी आपण दुसऱ्याचं दिलं आहोत ते देणं आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवायचं आहे. सन्ड्री डेबिटर्स 20,500 आउटर कॉलम कुठल्याही पद्धतीची ऍडजस्टमेंट त्याच्यावरती सांगितलेली नाही. आता त्याच्यानंतर पुढचा घटक आहे इंटरेस्ट रिसीव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. 1,000 रुपये फिक्स्ड डिपॉझिट वरती आपल्याला व्याज मिळालेला आहे. आता हा जो घटक आहे तो आपल्या दृष्टिकोनातून प्रशासकीय उत्पन्न आहे त्यामुळे दाखवत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवायचं बाय इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. कॉस्ट आहे 1,000. इनर कॉलमला दिल्या त्याला ऍडजस्टमेंट ठीक असल्यामुळे ऍडजस्टमेंट जशी तशी आपण नोंदवणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे बँक ओव्हरड्राफ्ट ₹10,000. अधिक वर्ष सवलत ज्याला आपण म्हणतो जादाची सवलत तोही घटक आपण पार्टनर्स हे जे आहे ते देणं आहे लायबिलिटी साइडला नोंदवलं जातं. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये चर्चा झालेली आहे. बँक ओव्हरड्राफ्ट हे चालू खात्यात दिली जाणारी सवलत आहे. त्याची कॉस्ट आहे बँक ओव्हरड्राफ्टची 10,000. ते देणं आहे आपण लायबिलिटी साइडला दाखवायचं आहे 10,000. त्याच्यानंतर सेल्स सांगितलेलं आहे 1,20,000. सेल्स हा घटक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला येतो. त्याला रिटर्नची ऍडजस्टमेंट नसल्यामुळे डायरेक्ट आउटपुटला लिहायचं त्याला 1,20,000. आता जवळजवळ ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेले घटक किती पोस्टिंग करून ठेवलेले आहेत. आता इथे जर बघितलं तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेले सर्व घटक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला नोंदवले जातात. हाही रूल या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता सगळ्या घटकांची नोंद व्यवस्थितरित्या पोस्टिंग आपण केलेली आहे. आता जो भाग महत्त्वाचा आहे तो याच्यावरती असणाऱ्या ऍडजस्टमेंटशी रिलेटेड असणार. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला सांगितलेली आहे बघा. स्टॉक ऑन हँड ऑन 31st March 2019 was cost price ₹40,000 and market price ₹35,000. 31 मार्च 2019 च्या स्टॉकची आपल्याला व्हॅल्यू सांगितलेली आहे. त्याची कॉस्ट प्राइस आहे त्याची मूळ पुस्तकी किंमत जी आहे बुक व्हॅल्यू ती आहे 40,000 आणि त्याची मार्केट प्राइस सांगितलेली आहे मार्केटची व्हॅल्यू ती आहे 35,000. आता दोन प्रकारच्या व्हॅल्यू आहेत 40,000 आणि 35,000. आता कोणती निवडायची? जर आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती दिलेल्या असतील तर त्या दोन किमतीपैकी म्हणजे मार्केट प्राइस असेल बुक व्हॅल्यू किंवा कॉस्ट असेल या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती आपण विचारात घ्यायची. मार्केट प्राइस विचारात घ्यायची नाही किंवा बुक व्हॅल्यू विचारात घ्यायची नाही. विचारात घ्यायच्या दोन्हीपैकी ज्याची किंमत कमी आहे ती इथं आपल्याला मार्केट प्राइस आहे 35,000
तीच रक्कम क्लोजिंग स्टॉक म्हणून विचारात घ्यायची. पहिली नोंद घ्यायची ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायची ₹35,000 ₹35,000 आपण क्लोजिंग स्टॉक नोंदवलेला आहे. ऍडजस्टमेंटच्या घटकांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या घटकाच्या दोन नोंदी होत असतात. दोन ठिकाणी आपल्याला नोंद करावा लागतो. क्लोजिंग स्टॉक पहिला नोंदवला आहे आपण या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला शिल्लक साठा म्हणून दाखवावं लागेल तरच ते ट्रेडिंग अकाउंट क्लोज होतं. आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो या ठिकाणी बॅलन्स शीटच्या क्रेडिट साईडला शिल्लक जी मालमत्ता असते शिल्लक साठा म्हणून क्लोजिंग स्टॉक आपल्याला दाखवायचा आहे. तर क्लोजिंग स्टॉक ₹35,000. त्याच्यानंतर येणारा पुढचा घटक जो आहे तो आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. आता हे जे ₹1200 इंटरेस्ट सांगितलेलं आहे फिक्स्ड डिपॉझिटवरचं अजून प्रत्यक्षामध्ये आपल्याला मिळालेलं नाही पण मिळणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात अजून मिळालं नाही पण मिळणार आहे. आपलं उत्पन्न आहे म्हणून उत्पन्न असल्यामुळं पहिली नोंद त्याची उत्पन्न प्रशासकीय उत्पन्न आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट जे रिसीव्ह झाले मिळाले 1,000 त्याच्यामध्ये ऍड घ्यायचं ऍड इंटरेस्ट रिसिवेबल मिळणार आहे ₹1,200. म्हणजे आपल्याला एकूण उत्पन्न एफडी वरचं करते म्हणजे ₹2,200 एवढं इंटरेस्ट आपल्याला प्रत्यक्ष जरी मिळालेलं नसलं तरी आपल्या उत्पन्नाचा भाग आहे म्हणून आपण एकूण ₹2,200 एफडी वरचं मुदत बंद ठेवीचं व्याज विचारात घेऊ शकतो. आता याचा दुसरा इफेक्ट आहे तो फिक्स्ड डिपॉझिटची व्हॅल्यू वाढते. प्रत्यक्षात आपण व्याज न मिळालं पूर्ण मिळालं असतं पण इथं नोंद केली पूर्ण मिळालं नसल्यामुळे त्याची दुसरी नोंद फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ऍड होतं ऍड इंटरेस्ट रिसिवेबल ₹1,200 आउटराइट आणि कॉस्ट असणार आहे 16,200. आता याच्यानंतरची पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती प्रोव्हाइड आरडीडी ऍट 2.5% ऑन सनडे डिव्हिडंड. जे एनी रक्कम आहे आपली 43,000 त्याच्यावरती 2.5% म्हणजे 2.5% इतकं आरडीडी चार्ज करायला सांगितलेलं आहे. आरडीडी म्हणजे रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. आता रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स याचा अर्थ आहे संशयित बुडीत कर्ज. म्हणजे प्रत्यक्ष आपण त्याला कुठलं पण म्हणू शकत नाही आणि हे पैसे मिळणारच अशी खात्री पण देऊ शकत नाही म्हणून असे रिझर्व फंड तयार केले जातात की जर का बुडलं तर त्या फंडाचा वापर आपल्याला करता यावा म्हणून असा नफ्यातून काही भाग बाजूला काढून ठेवला जातो ज्याला रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स म्हटलं जातं. त्यांनी लेस करायचं लेस आरडीडी 2.5% 2.5%. आता कॉस्ट आहे 43,000. आपण जर कॅल्क्युलेशन करायचं तर त्याचं पर्सेंटेज तर 43,000 गुणिले 2.50 भागिले 100 अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. आता 2.5 म्हणून जर घेतलं तर चालेल. आता जर बघितलं तर एक पद्धत आहे त्याच्यावरती जी कॉस्ट जी तयार होणार आहे ती 1,075 इतकी तयार होते. आता जर कॅल्क्युलेशन इझिली बघायचं झालं तर त्याच्यासाठी पण एक मार्ग आपण अवलंबू शकतो हीच कॉस्ट येईल पण सोप्या पद्धतीने थोडंसं आपण इझिली जाऊया. दोन्ही पद्धत आपल्याला जे सोयीस्कर आहे ऑड फिगर असेल कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं ठीक जातं. समजा 43,000 जर रक्कम बघितली तर त्याच्यातली एक शून्य जर आपण घालवली तर 10% म्हणजे 10% म्हणजे 4,300. 10% म्हणजे किती 4,300. मग 5% म्हणजे 10,000 10% निम्मे मग इथं 5% म्हणजे 2,150 इतकी रक्कम होते. आता या 5%चे निम्मे म्हणजे 2.5 जर घेतलं तर 21 निम्मे घेतलं तर 1,075 एवढी कॉस्ट तयार होते. म्हणजे जसं आपण आपल्याला जे इझी वाटेल याच्यावर कॅल्क्युलेशन घ्या तर अशा पद्धतीने या कुठल्याही पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. कॉस्ट काय होते 1,075 पण ऍड करून घेतलं तर आपण त्या सूत्रांचा वापर करू शकतो. कॉस्ट आहे 1,075 आरडीडी. आरडीडी कॉस्ट जी 1,075 आहे
ती लेस करायची 1075. आता 43,000 वजा 1075 वजा केले आपण तर 41,925 इतकी रक्कम येते. 41,925. आता हे जे आरडी आहे ते आपण बँडेट्स मध्ये ऍड करायचे. बुडलेलं कर्ज आहे 500 आणि आरडी आपला त्याच्यामध्ये ऍड होतोय. ऍड आरडी 1075 आउट ऑफ कॉस्ट होती 1575. दोन इफेक्ट होतात ऍडजस्टमेंट प्रत्येक घटकाचे. पुढची ऍडजस्टमेंट चौथी आहे डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचर जे आहे ते 5% त्याचं डिप्रिसिएशन आकारायचं आहे. कसा आकारायचं किंवा झीज आकारायचं आहे. फर्निचर लेस डिप्रिसिएशन 5%. आता परत तो फॉर्म्युला लावतोय 20,200 गुणिले 5 भागिले 100. या रूल नुसार आपल्याला त्याचं जे डिप्रिसिएशन आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ही कॉस्ट जर बघितली तर तयार होणारा जो भाग असेल डिप्रिसिएशनचा तो आहे 1,010. एवढं डिप्रिसिएशन चार्ज होतं 1,010. एवढी डिप्रिसिएशनची कॉस्ट तयार होते. लेस डिप्रिसिएशन 1,010. आता ही जी कॉस्ट आहे ती लेस केल्यानंतर फर्निचरची जी व्हॅल्यू राहते ती आहे 19,190. 19,190 ही कॉस्ट तयार होते. 1,010 डिप्रिसिएशन जे आहे ते आपल्याला समजा फिक्स व्हॅल्यू होती 20,200 आउटला आहे 19,190. याचा अर्थ असेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे आणि असेटची व्हॅल्यू कमी होणं हे आपल्या दृष्टिकोनातून खर्चाचा घटक आहे. म्हणून त्याची नोंद आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये करू शकतो. टू डिप्रिसिएशन कॉस्ट आपण प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पाचवी ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹8,000 destroyed by fire and insurance company admitted claim of 6,000. आता जे आपण एकूण जळालेला माल आहे कंपनीचा जर बघला तर त्याची कॉस्ट आहे 8,000 रुपये. आपल्या स्टॉक मधला काही माल जो आहे ज्याचा इन्शुरन्स उतरलेला होता तो 8,000 रुपयांचा माल आगीच्या भस्मस्थानी पडून जळालेला आहे. आता माल तर निघून गेला त्यामुळे तेवढ्याने आपली व्हॅल्यू जी आहे ती कमी होते मालाची. पण जेवढा निघून गेला जळून गेला त्या मालाची नोंद पहिल्यांदा आपल्याला करायची आहे. त्याची नोंद करत असताना पहिला जो पेज येतो तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स destroyed by fire जळालेला माल आहे 8,000 रुपये. आता 8,000 रुपयांचा माल जळाला. पुढे बघा and insurance company admitted a claim of ₹6,000. 8,000 रुपयांचा माल जळाला पण विमा कंपनी आपल्याला 6,000 रुपये देण्यासाठी तयार आहे. म्हणजे 6,000 रुपयाचा क्लेम जो आपला दावा जो आहे तो कंपनीने स्वीकारलेला आहे. किंवा कंपनीने 8,000 चा माल जळाला असला तरी 6,000 रुपये देणं कबूल केलेलं आहे. प्रत्यक्ष अजून आपल्याला पैसे त्याचे मिळालेले नाहीत पण मिळणार आहेत म्हणून आपण त्याची नोंद करणार आहोत. 8,000 पैकी 6,000 मिळणार आहेत जे अजून प्रत्यक्ष मिळणार नाही मिळालेले नाही भविष्यात मिळणार आहे म्हणून त्याची नोंद आपण करणार आहोत. येणे असणारी रक्कम भविष्यात आहे म्हणून आपली माल आपण नोंद करायची इन्शुरन्स क्लेम 6,000. आता प्रत्यक्षात बघितलं माल जळाला 8,000 रुपयांचा मिळणार आपल्याला 6,000 रुपये. याचा आता नेट लॉस जो आहे निव्वळ जो तोटा आहे माल आगीच्या भस्मस्थानी पडल्यामुळे तो जर बघितला लॉस बाय फायर म्हणून जर बघितला
तर तो आहे 2000 रुपयांचा तोटा झालेला आहे. आणि हा जो भाग आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला वजा आहे टू लॉस बाय हायर रुपीज 2000. 2000 रुपयांचा लॉस झाला. 8000 रुपयांचा माल होता, 6000 मिळणार आहे आणि न मिळणारी तोट्याची रक्कम जी आहे ती 2000 रुपये आहे. 2000 रुपये आपण लॉस म्हणून नोंदवणार आहोत. आता या ठिकाणी सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एकूण जे सगळे घटक आहेत त्याचं पोस्टिंग झालेलं आहे, ऍडजस्टमेंटचे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता जो भाग येतो तो म्हणजे एक एक स्टेटमेंट क्लोज कर द्यायचं आहे. आणि क्लोज कर झाल्यानंतर आपल्याला त्याची कॉस्ट जी आहे ती लक्षात येऊ शकते. पहिल्यांदा क्रेडिट साइड जर बघितली तर 1,20,000 आणि 35,000 पर्यंत 1,55,000 आणि 8 म्हणजे 1,63,000 याची कॉस्ट काय होते 1,63,000. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडची कॉस्ट आहे 1,63,000. आणि डेबिट साइडच्या घटकाची जर कॉस्ट बघितली तर 1,24,500 इतकी तयार आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या दोन भागांचे विभाजन करताना म्हणतोय हा जो भाग आहे तो उत्पादकीय खर्चाचा भाग आहे डेबिटचा आणि क्रेडिटचा भाग आहे तो उत्पादकीय उत्पन्नाचा भाग आपण मानतो. मग 1,63,000 ही कॉस्ट आहे ती जास्त आहे 1,24,000 पेक्षा. म्हणून आपण काय करायचं दोन्ही साइडला टोटल कॉलम मध्ये द्यायचं 1,63,000 1,63,000. आता या 1,63,000 मधून 1,24,500 जर वजा केले तर राहणारी कॉस्ट आहे 38,500. 38,500 त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड. ग्रॉस प्रॉफिट ग्लोबल नफा जो आहे तो 38,500 झाला. एकूण क्रेडिटची टोटल आहे 1,63,000, डेबिटची टोटल आहे 1,24,500. ती जर वजा केली 1,63,000 मधून 1,24,500 वजा केले तर 38,500 शिल्लक राहतात. तर तयार झालेली कॉस्ट आहे ती आहे ग्रॉस प्रॉफिटची कॉस्ट आणि ते 38,500. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड आपण केला तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड 38,500. आता परत प्रॉफिट लॉस अकाउंटचा भाग जर बघितला तर प्रॉफिट लॉस अकाउंटचे घटकांचे टोटल होते 40,700. 40,700 आपण थोडं सिंगल घेऊया 40,700 ही क्रेडिट साइडची टोटल आहे. आणि डेबिट साइडच्या घटकांची जर टोटल बघितली तर ती होते 25,885. ती टोटल आहे 25,885. म्हणजे प्रशासकीय उत्पन्न 40,700 आणि प्रशासकीय खर्च 25,885. इतर एक नोंद असताना दोन्ही साइडला आपण नोंद घेणार आहोत की मोठी व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे 40,700. इथं पण 40,700. आता 40,700 मधून 25,885 ही जर रक्कम वजा केली तर ती कॉस्ट होते 14,815. तिथे यामध्ये कॉस्ट आहे 14,815. इथे जो एक स्टेटमेंट आहे त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो. नफा तोटा खाते. एकदम नफा होईल तोटा होईल हे या ठिकाणी आपल्याला कन्सिडर होतं किंवा लक्षात येईल. रिअल पर्सेंटेज पण एखाद्या वेळेस समान असू शकतो पण मॅक्सिमम पॉइंट लॉस आणि प्रॉफिट येऊ शकतो. इथं प्रॉफिट आलेला आहे 14,815. त्या प्रॉफिट आपण नेट प्रॉफिट म्हणतोय टू नेट प्रॉफिट. आता हा जो नेट प्रॉफिट आहे 14,815 एवढी त्याची कॉस्ट आहे. आपल्याकडे दोन पार्टनर आहेत. मिळालेला नफा दोन पार्टनरना विभाजित केला जाणार आहे. आता विभाजित करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा रेशिओ त्यांनी सांगितलेला नाही. जर का विभाजनाचा रेशिओ सांगितला नसेल, प्रमाण सांगितलं नसेल, 1:1 करा, 2:1 करा, 3:1 करा असं काही सांगितलेलं
आपण हा जो नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल ती कॉस्ट ही समान विभागाची आहे. समान जर विभागाची झाली तर 7407.5 तयार होईल. म्हणजे जर का 14815 भागिले 2 केलं तर तयार होणार आहे 7407.5 इतकी तयार होते. अशी ऑड फिगर न लिहिता राऊंड फिगर आपण करू शकतो. कुणाला तरी एकाला 7408 करायचं आणि दुसऱ्याला 7407 करायचं. इथं पार्टनर म्हणून आहे पहिला आहे पियुष आणि दुसरा आहे अरुण. आता गणित लिहिताना 7408 लिहूया आणि 7407 अशी कॉस्ट लिहूया. हा जो नेट प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर होणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. भागीदारांचं जे खातं आहे तिकडे ट्रान्सफर होणार आहे. हा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ट्रान्सफर होताना होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय नेट प्रॉफिट. 7408 आणि 7407 अशी कॉस्ट तयार होणार आहे. आता इथं जर बघितलं आपण तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला कोणती कॉस्ट सांगितलेली नाही. म्हणजे जी कॉस्ट आपल्याला क्रेडिट साइडला तयार होईल तोच त्याचा कॅरी डाऊन बॅलन्स असणार आहे. आपण बघून करूया. 87,407 आणि 87,408 हा बॅलन्स आपण या ठिकाणी ट्रान्सफर करतोय. 87,408 87,407 इथं पण 87,408 87,407 याला 2 बॅलन्स कॅरी डाऊन. कॅपिटलची कॉस्ट तयार होते 87,408 आणि 87,407. ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची कॅरी डाऊन झालेली बॅलन्स जो आहे तो ट्रान्सफर होणार कॅपिटल वरती लायबिलिटी साइडला. 87,408 आणि 87,407 या दोन्हीची जर बेरीज केली तर कॅपिटलचा बॅलन्स तयार होतोय तो एकत्रित घ्यायचा आपण. $1,74,815 एवढं कॅपिटल दोन्ही भागीदारांचं एकत्रितरित्या तयार होत आहे. आणि आता आपल्याला सोडवलेला प्रॉब्लेम जो आहे तो बरोबर जर टॅली व्हायचा असेल तर दोन्ही बाजू बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि बॅलन्स शीटची असेट साइड या दोन्ही बाजूंची बेरीज समान आली पाहिजे. आणि इथे ती बेरीज होते 2,05,315. दोन्ही बाजूंचं समान येते 2,05,315 2,05,315 2,05,315 एवढी कॉस्ट दोन्ही बाजूला तयार होते. याचा अर्थ सोडवलेला जो प्रॉब्लेम आहे तो बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. एकूण जर बघितलं तर आपण 4 स्टेटमेंट तयार केले. एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट लॉस अकाउंट, तिसरं पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट असे 4 घटक आपण तयार केलेले आहेत. आणि या ठिकाणी आपला प्रॉब्लेम जो कंप्लीट झालेला आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम जर बघितला आपण बुक मध्ये 32 नंबर पानावर 14 प्रॉब्लेम आहे. आणि पार्टनर जो आहे अरुण आणि पियुष. आतापर्यंत आपण पार्टनर कॅपिटल अकाउंट इन्क्लूड केलेलं होतं. थोडक्यात जर बघितलं तर याच्यापेक्षा फारसा वेगळा काय प्रॉब्लेम येणार नाही. अशाच पद्धतीचे घटक आपल्याला परीक्षेसाठी असतात किंवा एवढ्याच स्वरूपातला प्रॉब्लेम असतो. एवढं जर जमलं तर साधारण 15 मार्काला असेल किंवा जे काही त्याची व्हॅल्यू ठरते त्यानुसार तेवढे मार्क या सगळ्यावरती पोस्टिंगवरती आणि ॲडजस्टमेंटवरती दिलेले असतात. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्याची
मांडणी करत असताना ट्रेडिंग अकाउंट एक स्वतंत्र जरी केला आणि प्रॉफिट लॉस अकाउंट स्वतंत्र केला तरी चालतं, पण मॅक्झिमम ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट एकत्र जोडलेलं असतं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असे घटक जर आपण तयार केले तर चांगल्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. फक्त कोणता घटक पोस्टिंग करायचा आणि ऍडजस्टमेंटच्या प्रक्रिया काय करायच्या जर लक्षात आलं तर कुठल्याही पद्धतीने आपल्याला असे प्रॉब्लेम सोडवणं अवघड नाही. थोडा सुरुवातीला भाग आपल्याला पोस्टिंगचं समजणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट हे 5-10 प्रॉब्लेम आपण जर चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक अभ्यास केले तर पुढचे प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो चांगल्या पद्धतीने. जिथं आढळलं तुमच्याकडे जो स्पेसिफिक दिलेला असतो ट्रेडिंग अकाउंटचा स्पेसिफिक, प्रॉफिट लॉस अकाउंटचा स्पेसिफिक, पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट अकाउंटचा स्पेसिफिक आणि बॅलन्स शीटचा स्पेसिफिक जो दिला आहे त्याच्यात बघायचं कोणता घटक कुठं पोस्टिंग होतो, कोणते घटक येतात. तिथं जर आढळलं तर तुमच्या